नमस्कार मित्रांनो तुमचं बँक अकाउंट आधार कार्डला लिंक केलेलं असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे जमा होणार आहेत। अन्यथा तुमच्या बँक खात्यामध्ये एकही रुपया जमा केला जाणार नाहीत। आता तुमचं बँक अकाउंट हे NPCI ला लिंक आहे का नाही, तसंच जर असेल तर कोणतं बँक अकाउंट आपलं NPCI ला लिंक आहे म्हणजे आधार कार्डला लिंक आहे, हे कसं बघायचं आहे तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम Googleवरती यायचं आहे। Googleवरती आल्यानंतर इथं आपल्याला आधार लॉगिन असं नाव टाकायचं आहे। इथं आधार लॉगिन असं नाव टाकल्यानंतर आपल्यासमोर पहिलीच लिंक इथं ओपन होईल, माय आधार। तर मित्रांनो, आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर जी आधारची ऑफिशियल वेबसाईट आहे तर ती आपल्यासमोर इथं ओपन झालेली आहे। हे ओपन झाल्यानंतर मित्रांनो, इथं कोपऱ्यामध्ये तुम्हाला 3 डॉट दिसत असेल, 3 रेषा दिसत असेल तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर पहिलाच ऑप्शन आहे माय आधार, तर त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथं आधार सर्व्हिस नावाचं एक ऑप्शन आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन होईल, तर तुम्हाला इथं खाली यायचं आहे। इथं खाली आल्यानंतर तुम्हाला एक इथं आधार लिंकिंग स्टेटस नावाचं एक ऑप्शन आहे बघा, बँक सीडिंग स्टेटस, तर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर लॉगिनचं ऑप्शन येईल, तर आता इथं तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून लॉगिन करायचं आहे। लॉगिन या नावावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, खाली कॅप्चा भरायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं लॉगिन विथ OTP या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं OTP टाकायचा आहे आणि खाली लॉगिन या नावावरती क्लिक करायचं आहे। आता इथं लॉगिन या नावावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पुन्हा अशा प्रकारे पेज ओपन होईल। तर आता इथं बघा भरपूर असे ऑप्शन आलेले आहे, तर इथं 5 नंबरचा एक ऑप्शन देण्यात आलेला आहे, बँक सीडिंग स्टेटस नावाचा आहे, तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पुन्हा अशा प्रकारे पेज ओपन होईल। तर आता तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, तुमचं बँक अकाउंट हे NPCI ला लिंक झालेलं आहे का नाही, तर इथं म्हणजे तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक आहे का नाही, जर असेल तर ते कोणतं आहे तर याची संपूर्ण डिटेल माहिती इथं देण्यात आलेली आहे। आता बघा इथं सगळ्यात वरती तुमचा आधार कार्ड नंबर दाखवलेला आहे, त्यानंतर इथं खाली बँकेचं नाव म्हणजे तुमचं बँक अकाउंट हे कोणतं लिंक आहे आधार कार्डला तर ते इथं दाखवलेलं आहे। तर आता इथं माझ्या केसमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र आहे। त्यानंतर इथं खाली बघा बँक सीडिंग स्टेटस, म्हणजे आता इथं बँक सीडिंग जे स्टेटस आहे तर हे इथं ॲक्टिव्ह आहे। जर इथं तुमचं इनॲक्टिव्ह असेल तर मित्रांनो तुम्हाला ते ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे। तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकमध्ये जायचं आहे। बँकेमध्ये गेल्यानंतर तिथं त्यांना सांगायचं आहे आमचं बँक अकाउंट हे आधार सीडिंग करायचं आहे, आधार कार्डला लिंक करायचं आहे। त्यानंतर तिथं ते तुमचं बँक अकाउंट जे आहे तर हे आधार कार्डला लिंक करून देतील। जर तुमचं इथं ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, परंतु तुमचं जर इथं इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जायचं आहे आणि तिथं तुम्हाला ते ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुमचं बँक अकाउंट हे कोणतं लिंक आहे आधार कार्डला हे तुम्ही इथं चेक करू शकता। तसं जर मित्रांनो तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी त्याचे उत्तर द्यायचा प्रयत्न जरूर करील। तर मित्रांनो, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।